वर्णुनी गोडही ऐकू
सतत पान करी, कथामृत सतत पान करी, वर्णुनी गोडही ऐकुनी गोडही, परमामृत लहरी, कथामृत सतत पान करी, मुक्तची झाले बहुजन येणे, हेची मनी तू धरी, कथामृत सतत पान करी, दीनपणाने सेवेशी जरी तू, मुक्त करील हरी, कथामृत सतत पान करी. सद्गुरुनाथ. आता चहा झाला सर्वांचा. कीर्तनाची जरा चहा असू द्या. ते जय जयकाराच्या माध्यमातून काही काही लोक जय जयकार करतात पण डबिंग करतात. त्याला खरा जय जयकार म्हणत नाही. मी कीर्तनात नेहमी सांगतो, घरी आपला कुणीही जय जयकार करत नाही. भगिनी वर्ग असो का पुरुष वर्ग असो, तुमचा जर घरी जय जयकार होत असेल तर मग कीर्तनात करू नका. मला येऊन सांगा की माझा घरी जय जयकार होतो. तुमच्या चरण कमलावर मी माझं मस्तक ठेवीन. तारकाश्रम महाराजांचं पद निरूपणा करता घेतलंय. 4 चरणाचं पद 2 चरणांच्या लोकांकरता घेतलंय. या पदामध्ये महाराज म्हणतात, श्रवण भक्तीचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. आता संत जे असतात ते खरं बोलतात, नाही का? ते काय गफोड शंख असतात का? त्याचे प्रकार आहे लोकांचे. काही काही नुसते आश्वासन देतात, पूर्ण करत नाही. गफोड शंख म्हणतात त्यांना. तर संतांचं तसं नाही आहे. एकदा बोले, नाही का, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मी गफोड शंख का म्हटलं संतांना ते नाही आहे. एक मनुष्य समुद्र तीरावर जीव देण्याकरता गेला आणि आत्महत्या करणार. तितक्या समुद्र प्रगट झाला आणि म्हणायला लागला, बाबा रे आत्महत्या का करतो? त्यांनी सांगितलं की आर्थिक परिस्थिती माझी बरोबर नाही आहे. मग काय केलं समुद्राने? एक शंख दिला त्याला, त्या माणसाला. हा शंख घे, याची पूजा कर. या शंखाची पूजा झाल्यानंतर हा शंख तुला 100 रुपये देईल. रोज पूजा केली, रोज 100 रुपये मिळतील. त्यांनी घेतला तो शंख. पावसाळ्याचे दिवस होते. मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आपल्या घराकडे निघाला, पण एका घरापाशी तो थांबला आणि त्या बाईनी दार उघडलं. पाहत होता हा माणूस उभा आहे पावसामध्ये. त्याला आतमध्ये बोलवलं. अरे रात्र होत आली होती, सायंकाळ. बसा आता इथेच जेवण करा. त्या गृहस्थानी प्रयोग करून पाहिला. तिच्या घरी शंखाची पूजा केली, 100 रुपये भेटले. तिने पाहिलं त्या बाईने. त्याला झोपू दिलं. तो 100 रुपयेवाला शंख काढून घेतला, आपल्या देवघराला त्याच्या पिशवीत टाकला, चोरला तो. हा घरी आला दुसऱ्या दिवशी, आपल्या शंखाची पूजा करायला लागला. तर शंख 100 रुपये देईना. त्यांनी ओळखलं की माझा शंख चोरला त्या बाईने. पुन्हा समुद्र तीरावर आला. आता काय झालं रे? तुला 100 रुपये देणारा शंख दिला होता ना मी, आता काय झालं? अशी अशी घटना घडली. मग समुद्राने पुन्हा दुसरा शंख दिला. हा शंख घेऊन त्याच बाईच्याकडे जा. हा दुप्पट बोलेल पण देणार काही नाही, नाही का? त्यांनी तो शंख घेतला, त्याच बाईच्या घरी आला, तिथे पूजा केली. शंकोबा द्या 2000 रुपये, घ्या 4000 रुपये. शंकोबा द्या 4000 रुपये.
घ्या 8,000 रुपये. या बाईने ते ऐकलं, त्याला झोपू दिलं आणि त्याचा 100 रुपयेवाला शंख त्याच्या पिशवीत टाकला. दुप्पट बोलणारा आपल्या जवळ ठेवला. याचं काम झालं, याचं काम झालं. हा घरी आला, ही बाई पूजेला बसली शंकाच्या. शंकोबा द्या 10,000, घ्या 20,000, द्या 20,000, घ्या 40,000, द्या 40,000, घ्या 80,000. ही अशी विचार करू लागली की नुसतं बोलता देत काही नाही. शंकोबा तुम्ही बोलत काही नाही, नुसते देत काही नाही, बोलतच आहात तुम्ही. तो शंख म्हणायला लागला, मी गफोड शंख आहे, नुसता बोलतो, देत काहीच नाही. तसं संतांचं नसतं. कथामृत सतत पाहना करी, संत तपा न करी. संतांनी जे तप केलं परमेश्वर प्राप्ती करता, ते तुम्हा आम्हाला करण्याची गरज नाही, नाही का? मग श्रवण भक्तीचं महात्म्य वर्णन केलं आहे कुणी? समर्थ रामदास स्वामींनी. रोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे, रोज. विश्वास ठेवा, आपण 12ही नाही घालत, नाही का? आता स्त्रियांची कामं तर फारच सोपी झाली हो. कपडे धुताना कोणी दिसतं का? वॉशिंग मशीन. पुरण वाटताना कोणी दिसत नाही, मिक्सर. सरस आतमध्ये गरगप, नाही का? पुन्हा बाहेर, पुन्हा आतमध्ये, असं करता करता. पण संतांचं तसं नसतं. संत तपान करी, कथामृत सतत पान करी, वर्णुनी गोडही ऐकुनी गोडही परमामृत लहरी. भगवंताची भक्ती करा असं सांगितलंय. पहिली भक्ती तुमची आहे, नाही का? श्रवण करता तुम्ही, नाही का? पुरुषाचं असं आहे, माणसाचं, की दोन्ही कानाने ऐकतो. मंदिराच्या बाहेर गेला की एका कानाने ऐकतो, दुसऱ्या कानाने सोडून देतो. भगिनी वर्ग दोन्ही कानाने ऐकतात, मुखाद्वारे सोडून देतात. त्याला श्रवण भक्ती म्हणत नाही, नाही का? संत तपान करी, संतांनी जे तप केलाय, वर्णुनी गोडही ऐकुनी गोडही. भगवंताच्या कथा कशा आहेत? वर्णुनी गोडही. कृष्ण कथा रसरे, कारण त्यांनी जाणलं नरदेहाचं महात्म्य, नाही का? संतांनी नरदेहाचं महात्म्य जाणलं म्हणून ते भक्ती करून उद्धरून गेले. आणि तुमचाही उद्धार करायचा आहे संतांना, नाही का? आपला उद्धार झाल्याशिवाय आपले सद्गुरू आपला पिच्छा सोडणार नाही, हे लक्षात घ्या. कारण नरदेहाचं महात्म्य त्यांना ठाऊक होतं, हे तुम्हा आम्हाला कळत नाही. काय झालं की भगवान गोपाल कृष्ण गोकुळातून चालले होते. गेलेला क्षण पुन्हा वापस येत नाही. गोकुळातून चालले असताना सोबत मित्र होते. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, पुड्या करी 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 मन मोहन, मन मोहन मोहन पुड्या करी मन मोहन. पुड्या करी मन मोहन. चालले होते मित्रांना घेऊन भगवान गोपाल कृष्ण. मित्रांना घरी पाठवून दिलं. नरदेह पुन्हा पुन्हा भेटणार नाही, हे याचं उदाहरण आहे. या कृष्णाला त्याच्यासारखा अवतार कुणाचाच झाला नाही अजून, कृष्णासारखा.
झाला तर दाखवून द्या मला. कृष्णासारखा अवतार जर कुणाचा झाला असेल तर मला दाखवून द्या. नंबर 1 चे खोटे बोलणारे होते, नाही का? ज्या राजसूय यज्ञ झाला तेव्हा कोषाध्यक्ष पद भगवान गोपाल कृष्णाने दुर्योधनाकडे दिलं. धर्मराजाने विचारलं की विरोधी पार्टीकडे कोषाध्यक्ष पद? कृष्ण म्हणाला तुला काय करावं लागतं? का दिलं असेल हो? भगवंताने कोषाध्यक्ष पद का दिलं असेल तर दुर्योधनाच्या हातावर मत्स्यचिन्ह होतं, मासोळीचं. ज्याच्या हातावर मत्स्यचिन्ह आहे त्याच्या हातातला पैसा कधीच संपत नाही. आपापले हात पाहू नका आणि कीर्तन संपल्यावर माझ्याकडे येऊ नका. हे गोकुळातून चालले होते, मी नरदेहाचं महात्म्य सांगून राहिलो तुम्हाला या गोष्टीतून. त्या कृष्णाला 99 वर्ष 11.5 महिन्याची म्हातारी दिसली आणि त्याने विचारलं अधपश्यसी किं बाले पतितं तव किं भुवि. हे बाळ तुझं जमिनीवर काय पडलाय, तू पाहून राहिली आहे. या आजीने असा विचार केला की मला बाळ म्हणणारा आजोबा कोण, म्हणून तिने मागे वळून पाहिलं तर नंदाचा कार्टा कृष्ण. कृष्णा तू मला बाळ म्हटलं का? हो आजी. काय हरवलं तुझं या मातीत? मगापासून पाहून राहिली. मग सापडून देशील? हो सापडून देईल, वचन दे. दिलं वचन कृष्णाने. आणि कृष्णाने सांगितलं की मी तुला ती वस्तू सापडून देतो. मग हिने निरुत्तर केलं भगवंताला. रे रे कृष्णा न जानासी गतम मम तारुण्य मौक्तिकम. माझा तारुण्य रूपी मोती या मातीत हरवलेला आहे, सापडून देतो का? कृष्णाने कानावर हात ठेवले. म्हटलं आजी सगळं काही जमेल, पण गेलेलं तारुण्य मी पुन्हा परत देऊ शकणार नाही. तसं नरदेहाचं महात्म्य लक्षात घेऊन भगवंताची भक्ती सर्वांनी करावी. सगळं काही आपल्याच्यानी होतं हे का, पण भगवंताची भक्तीच नाही, नाही का? कारण मन जे आहे ते चंचल आहे. या पदामध्ये महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलंय मुक्तची झाले बहुजन येणे. अनेक जणांचा उद्धार झाला, मुक्त झाले. कोण? ध्रुव, प्रल्हाद. मुक्तची झाले बहुजन येणे हे जीवनी तू धरी कथामृत सतत पान करी. भगवंताची जी भक्ती आहे ती सर्वांनी करावी. मुक्त म्हटल्यानंतर बद्ध आलाच. आपण भगवंताची भक्ती निरंतर करतो का? प्रत्येकाने मनाशी विचार करावा, नाही का? एखादा नियम पाहिजे ना, नाही का? नाना महाराजांचं बोधवचन आहे, देवाला 5 जरी शिव्या दिल्या रोज तरी चालतील, पण नियम पाहिजे. हे नाना महाराजांचं बोधवचन आहे. नियमाचा फायदा आहे, तोटा नाही आहे. यावर एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एका मंदिरामध्ये एक प्रवचनकार आले आणि प्रवचनकार आल्यानंतर त्यांनी प्रवचन केली. 4 महिन्याची प्रवचन ती. 8 दिवस शिल्लक होते प्रवचनाला संपायला. लोकांनी रांग लावली पूजा करण्याकरता महाराजांची. पण महाराज म्हणायला लागले मला पूजा नको, तुम्ही एखादा नियम करा, म्हणजे त्या नियमाने माझ्या प्रवचनाचं सार्थक होईल असं मी समजेल. प्रत्येकाने नियम केला. मी एकादशी करील. सगळ्यात श्रेष्ठ व्रत आहे एकादशी, सगळ्यात श्रेष्ठ आहे, नाही का? बर्त बडो जगमा एकादशी, बर्त बडो जगमा है एकादशी, तीर्थ बडो जननी जनता है, नाम बडो हरि विष्णु सदाशिव, शास्त्र बडो भगवत गीता है,
दान बडो अन्नदान, दान बडो सबसे अन्नदान, ज्ञान बडो सबसे समता है, उद्धव चिद्घन भाग बडो जिसके घर कीर्तन नित होता है. ज्यांनी ज्यांनी नियम केले, एक म्हणायला लागला मी दर शनिवारी आणि मंगळवारी मारुतीला चमेलीच्या तेलामध्ये सिंदूर लावेल. एकाने सांगितलं मी मंदिर स्वच्छ करील. सर्वांनी नियम केले. हो, मी नियमाचा फायदा कसा आहे याचा दृष्टांत देऊन राहिलो तुम्हाला. पण त्याच्यामध्ये गरीब शेतकरी होता. तो म्हणायला लागला महाराज या लोकांसारखा नियम माझ्याकडून होणार नाही. माझ्या बाजूला जो जयराम नावाचा कुंभार राहतो त्याचं तोंड पाहिलं की मी जेवायला बसत जाईल. सद्गुरुनाथ महाराज तोंड पाहण्याचा नियम ठीक आहे म्हणलं का. ज्यांनी ज्यांनी नियम केले त्यांचे नियम मोडकळीस आले. पण याचा नियम सुरू होतात शेतकऱ्याचा. भूक लागली जयराम जेवायला बसलं. एक दिवस काय झालं, वैशाखाचा महिना होता, मे महिना. आजकालच्या मुलांना वैशाख म्हणजे समजत नाही, कारण माध्यम इंग्रजी नाही का, त्यांना मे सांगावं लागतं नाही का. त्या शेवयाला मॅगी म्हणतात ते नाही का, त्यांना काहीच समजत नाही. हा इंग्रजीचा प्रभाव आहे नाही का. इंग्रजीमध्ये 12,000 शब्द आहे, मराठीमध्ये 35,000 आहे. अहो इंग्रजीपेक्षा मराठी ही कठीण आहे. कशी कठीण आहे नाही का. आम्ही सर्व बैलगाडीत बसून हुरड्या खायला चाललो, हे वाक्य सरळ म्हटलं तर सरळ आहे. थोडं थांबा बरं मध्ये. आम्ही सर्व बैल कॉमा गाडीत बसून हुरडा खायला चाललो. सद्गुरुनाथ महाराज या मे महिन्यामध्ये घरी आला, बायकोला सांगितलं तू वाढून ठेव, मी त्याचं तोंड पाहून येतो. हा घरी आला, कुंभाराच्या आवाज दिला, जयराम भाऊ आतून आवाज आला घरी नाहीये. रे तोंड पाहिल्याशिवाय तर जेवायचं नाही. मग करायचं का, जेवायचं नाही. गेले कुठे, डोंगराकडे गेले. हा पायी पायी आला हनुमानी, पण चटके बसू लागले पायाला. इकडे काय झालं, हा कुंभार माती खणत होता आणि माती खणता 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 याला 2 द्रव्याचे हंडे सापडले. कुंभाराला त्यांनी ते बाजूला ठेवले. तितक्या त्याने आवाज दिला, अ जयराम भाऊ. त्याला भूक लागली होती म्हणून हा पळायला लागला. त्याला वाटलं याने हंडे पाहिले. आता गावात सांगेल, ग्रामपंचायत येईल, ते हंडे जप्त करील. थांबा शेतकरी दादा, कुंभार म्हणायला लागला, नाही पाहिलं पाहिलं. त्याला म्हणायचं होतं तुझं तोंड पाहिलं, पण त्याला वाटलं हंडे पाहिले. धावत आला, हात धरला, दादा थांबा, एक हंडा तुम्ही ठेवा, एक हंडा मी ठेवतो. सद्गुरुनाथ महाराज कथामृत सतत पान करी, संत तपान करी, मुक्तची झाले बहुजन येणे. नाही का, मुक्त कोण कोण झालं, तुम्ही आम्ही बद्ध आहे. बद्ध आहे तुम्ही आम्ही. बद्ध कसे, समर्थांनी दासबोधामध्ये वर्णन केलं आहे. काय अधिकार होता समर्थांचा. वयाच्या 5व्या वर्षी प्रभू रामचंद्राचं दर्शन त्यांना झालं नाही का. वयाच्या 5व्या वर्षी तुम्हा आम्हाला होईल का, शक्य नाही नाही का. झालं तरी भूताखेताचं होईल, पण देवाचं दर्शन होईल का, यांना झालं नाही का. रामाचे भजन तेची माझे ध्यान, रामाचे भजन तेची माझे ध्यान. तेने समाधान
बद्ध कोण आहे? संस्कृत करते कवी म्हणतात की बद्धोही कोया विषयानुरागी, कोवा विरक्ते विषयानुरक्ता, बद्धोही कोया विषयानुरागी. जो विषय सुखावर प्रेम करतो तो बद्ध आहे. कोवा विमुक्ते विषय विरक्ता, कोवास्ति घोरो नरकस्य देहा. घोर नरक कोणता आहे? आपलं शरीर आहे. अरे समर्थांनी म्हटलं वरी वरी दिसे वैभवाचे, आपलं शरीर. परियंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडताची नये. वरी वरी दिसे वैभवाचे, परियंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडताची नये. असं हे शरीर आहे. बद्धोही कोया विषयानुरागी, कोवा विमुक्ते विषय विरक्ता, कोवास्ति घोरो नरकस्य देहा, तृष्णाक्षयं स्वर्गपदम किमस्ति. स्वर्गपद कुणाला प्राप्त होतं? ज्याच्या तृष्णेचा नाश झाला त्याला. तुम्हा आम्हाला नाही. विदर्भातले संत तुकडोजी महाराज वर्णन करतात की वासने तुझ भोवती किती जन्म घालावे आम्ही. आणि ही वासना कशावर जाईल याचा नेम नाही आहे. आम्हाला सगळे रस कीर्तनामध्ये ठेवावे लागतात, नाही का? नवविध रस. वासने तुझ भोवती किती जन्म घालावे आम्ही. शिक्षक मंडळाचं मंडळ होतं शिक्षकांचं. ही वासना कशावर जाईल याचा नेम नाही. आणि दर रविवारी एका शिक्षकाकडे मिष्टान्नाचं भोजन राहत असे. एका शिक्षकावर भोजनाची पाळी आली. त्यांनी सगळं साहित्य आणून दिलं आपल्या पत्नीला. तिने गुलाबजाम केले, वरण भात भाजी पोळी सगळं केलं. शिक्षक लोक आले, जेवायला बसले. ही वाढत होती, नाही का? बद्धोही कोया विषयानुरागी, म्हणून हा दृष्टांत देऊन राहिलो. विभत्स रसाचा आहे, नाही का? आणि भात वाढत असताना या शिक्षकाचा मुलगा आला आणि त्या मुलाने, लहान मुलाने स्वयंपाक घरामध्ये 2 नंबर केली. तिने विचार केला काय करावं या पोराचा आता. इकडे तर वाढून राहिली आहे मी, म्हणून तिने टोपलं झाकलं त्याच्यावर, नाही का? आणि इकडे आग्रह सुरू आहे, घ्या गुलाबजाम, घ्या गुलाबजाम. 15 गुलाबजाम खाल्ले शिक्षकांनी एकेका. एक शिक्षक म्हणायला लागला, वहिनी तुम्ही सगळं काही वाढलं पण त्या टोपल्या खालचं नाही वाढलं. सांगण्याचं तात्पर्य ही वासना कशावर जाईल तुम्ही दृष्टांत घ्या. ही वासना कशावर जाईल याचा नेम नाही आहे, नाही का? करंटा पडोनी उताना करी नाना कल्पना, आणि मग ते काहीच घडेना तैशी माया. भगवंतानी माया निर्माण केली आहे, नाही का? म्हणून कथामृत सतत पाहना करी तारकाश्रम स्वामी महाराजांचं पद निरूपणा करता घेतलाय. संत तपा न करी. गुरुप्रसाद आहे का? नागपूरला ऐचित मंदिरामध्ये माझं कीर्तन झालं. हा हसत आहे. तिचा मुलगा रडत होता. त्याची आई त्याला घेऊन जायला लागली. मॅडम बसा, त्याच्या रडण्याचा त्रास मला नाही होऊन राहिला, तुम्ही बसा. तो म्हणा लागला, त्याच्या रडण्याचा त्रास तुम्हाला होऊन नाही राहिला, पण तुमच्या भसाड्या आवाजाचा त्रास त्याला होऊन राहिला. त्याचं काय? सांगण्याचं तात्पर्य की वासने तुझ भोवती किती जन्म घालावे आम्ही, नाही का?
मग कथामृत सतत पान करी, संतत पान करी, कारण नरदेह पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही, हे सत्य आहे. गीतेमध्ये त्याचा श्लोक आहे नाही का, यम यम वापी स्मरम भाव यत्यज्यते कलेवरम. आपण मरण समयाला आपल्या मनामध्ये ज्या इच्छा असतात तो जन्म आपल्याला प्राप्त होतो, अशी गीता सांगते. आणि कृष्णाने सांगितलेली गीता आहे ती नाही का. उद्या गीता जयंती आहे नाही का. मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगवाईव नाही का. मी प्रत्येकाच्या हृदयात कसं आहे, माळेमध्ये जसे मणी आहेत तसे, तसा मी गौरव. भगवंताची जी भक्ती आहे ती केलीच पाहिजे नाही का. भगवंताची भक्ती ती कशी करायची. आणि नरदेह आलाय, जो नरजन्म प्राप्त झाल्यानंतर भगवंताची भक्ती, भगवंताचं नामस्मरण करणार नाही, त्याला या कवीने उपमा दिली आहे. कोणती उपमा हो. शेषाची दुहिता पती रिपुवसे, तो ज्यावरी पै बसे, त्याचा तात हरी दयासी करीतो त्याच्या घरी जो वसे. वर्ण श्वेत वरा चतुष्पद खरा, दीर्घे करी जो स्वरा, रामाच्या पद पंकजान भजती, ती उपमा त्या नरा. याला मराठी कुटकाव्य प्रकार म्हणतात. लिहिणं पाटीवर, अर्थ चिमूटभर नाही का. खोदा पहाड निकला चुहा, हा मराठी कुटकाव्याचा प्रकार आहे. जो नरजन्म प्राप्त झाल्यानंतर भगवंताचं नामस्मरण करणार नाही, त्याला या कवीने ही उपमा दिली. कोणती. शेषाची दुहिता म्हणजे मुलगी. कोण. सुलोचना. सुलोचनाचा पती इंद्रजित, इंद्रजिताचा शत्रू इंद्र, इंद्राचं वाहन ऐरावत, ऐरावताचा जन्म समुद्रापासून, आणि समुद्राचा शत्रू अगस्ती. अगस्ती मुनींनी 3 वेळा प्राशन केला तो समुद्र. आणि अगस्तीचा जन्म कुठून झाला. कुंभापासून म्हणजे मडक्यापासून. या कुंभाला बनवणारा कोण. कुंभार. मग त्याच्या घरी असलेलं वाहन नाही का, कुंभाराकडे असलेलं वाहन नाही का. वर्ण श्वेत बरा, ज्याचा रंग पांढरा आहे. चतुष्पद खरा, ज्याला 4 पाय आहेत. दीर्घे करी जो स्वरा, रामाच्या पद पंकजान भजती, ती उपमा त्या नरा. सद्गुरुनाथ महाराज चक्क गाढवाची उपमा दिली हो. म्हणून मुक्तची झाले बहुजन येणे, हेची म्हणी तू धरी, कथामृत सतत पान करी नाही का. भगवंताचं कथामृत सदा सेवन करावं. त्याच्या लीला गोड आहेत. कृष्णाच्या लीला गोड आहेत दशमस्कंदातल्या नाही का. हा चोऱ्या करायच्या भगवंत, चोऱ्या करायचे लहानपणी. गोकुळात अजूनही गल्ल्या आहेत त्या. त्याच्यासारख्या लीला कोणीच नाही केल्या. मित्रांना सोबत घेतलं नाही का. आणि एका गवळणीने चॅलेंज केलं होतं भगवंताला. हा शब्द मी वापरला, तेव्हा नव्हता नाही का. इंग्रजीचा प्रभाव. माझा स्वयंपाक रेडी आहे, मग जेवणारा रेडा समजावा का नाही. काय अर्थ आहे त्याच्यात नाही. मराठी नाही का.
तिने भगवंताला चॅलेंज दिला आणि भगवंत तिच्या घरी आले आणि दाढी वेणीची गाठ पाडली. दशमस्कंदातली लीला आहे भागवतातल्या. आणि गाठ पाडल्यानंतर आपल्या घरी येऊन झोपून गेले. ही सकाळी उठली. पूर्वीच्या काळी 4 वाजता उठत असत सगळेजण. आता काही विचारू नका. 9 का 10 काय, कुणाची वेळ 9:15 ठरलेली असते. 9:15 उठायचं नाही का, मग पुढचे काम करायचे. ही उठून बसली तर दाढीला झटका बसला. का या वयामध्ये तुम्ही माझी वेणी ओढता, तर तू माझी दाढी ओढत आहे नाही का. दोघंही बसले एकमेकाकडे तोंड करून. म्हटलं सोड गाठ. गाठ सुटल्या जात नव्हती. किती प्रयत्न केला हो. जा वेळी आण कापून पाहू. एकटी कशी जाऊ तुम्ही, चला. दोघही गेले विळी आणायला. कापून पाहिली, कापल्या जात नव्हती. तिच्या मनात आलं की हे जे कृत्य आहे त्या काळ्या कृष्णाचं आहे. लोक जमा झाले. आज का जिवंत सगळे. त्यांनी दार उघडलं तर पाहिलं तर हे सोम. तिने विचार केला की हे कृष्णाचं कृत्य आहे. म्हणून गवळी बुवा आणि गवळणबाई नंद पाटलाच्या वाड्याकडे निघाले. आता गवळण उंच होती, गवळी ठेंगणा होता नाही का. त्यांनी अशी दाढी घेतली नसा चालायला लागला. आणि यशोदेच्या वाड्यात आले हे लोक. यशोदेला आवाज दिला. कृष्ण आहे का घरी, तर माहित नाही. कुठे झोपला आहे नाही का, कुठे झोपला आहे माहित नाही. तुम्ही शोधा म्हटलं कृष्णाला. सांगा मुकुंद कुनिया पाहिला, सांगा मुकुंद कुनिया पाहिला, सांगा मुकुंद कुनिया पाहिला, सांगा मुकुंद कुनिया पाहिला. सांगा मुकुंद कुनिया पाहिला, सांगा मुकुंद कुनिया पाहिला, सांगा मुकुंद कुनिया पाहिला, सांगा मुकुंद कुनिया पाहिला. रास क्रीडा करीतो वनमाळी हो, रास क्रीडा करीतो वनमाळी हो, रास क्रीडा करीतो वनमाळी हो. रसे होतो आम्ही विषय विकारी, टाकून गेला तुम्ही दारी टाकून गेला. सांगा मुकुंद कुनिया पाहिला, सांगा मुकुंद कुनिया पाहिला, सांगा मुकुंद कुनिया पाहिला, सांगा मुकुंद कुनिया पाहिला. आणि कृष्णाची स्तुती केली त्या गवळणीने. आणि एका खोलीत सापडला. कृष्णा, चढवावं लागतं काही काही लोकांना आपलं काम करून घेण्याकरता नाही का. कार्यक्रम चांगल्या होण्याकरता तबल्याला चढवावं लागतं नाही का. काम झालं की उतरवावं लागतं नाही का. तसं कृष्णाला आवाज दिला. कृष्ण आले डोळे तोळत. काय गवळणबाई, मला बांधून ठेवणार होत्या ना, क्षमा कर बाबा. कृष्णाने एक दृष्टी टाकली त्याच्यावर. त्या गाठीवर दाढी आणि वेणीच्या गाठ सुटली आणि त्या गवळणीला मुक्त केलं. तशी ही मुक्ती जी आहे, दुसरं काय आहे? मुक्ती भगवत नामस्मरणाने मिळणार नाही का. भगवत नामस्मरणाने. म्हणून मुक्तची झाले बहुजन येणे हेची मनी तू धरी, कथामृत सतत पान करी.
भगवंताच्या कथा गोड, वर्णुनी गोड ही ऐकुनी गोड ही परमामृत लहरी, कथामृत सतत पान करी, दीनपणाने सेवेसी जरी तू मुक्त करील हरी, कथामृत सतत पान करी. आणि या भगवंताच्या भक्तीने कोण मुक्त झाला हे आपण एका नवीन चरित्रातून पाहू. आणि दरवर्षी आम्हाला पाहावं लागतं कोणचं लावलं नाही का, ते रिपीट झालं नाही पाहिजे म्हणून त्याची काळजी घ्यावी लागते नाही का. म्हणून पूर्वपदामध्ये सगळ्या संतांचे चरित्र सारखे आहेत, पण शैली वेगवेगळी आहे सांगणाऱ्याची, कीर्तनाची, कीर्तनकाराची. तो कसाई जरी असला, कसाई तरी कीर्तन ऐकावं लागतं. पूर्वपदामध्ये महाराज वर्णन करतात, सतत पान करी कथा